हाय तर स्वागत आहे विद्या ब्लॉग्समध्ये. तर बघा सकाळ सकाळी आमचं आवून चाललंय बघा, बॅगा बिगा भरून रेडी होत आहे. तर जायचं आता पुण्याला. खूप दिवस झाले आणि गावाकडचं वातावरण आम्हाला काय, माझी बहीण मी आणि माझी बहीण काळे काळे झाले. तर आता जायचंय घरी. त्याला पॅकिंग चालू आहे, तुम्हाला दाखवते. आणि कसं कसं जायचं तेच माहीत नाही. खूप तिकीट तर झाले, पण ट्रेनने जाणारे आणि खूप तिकीट झाले. एवढ्यानं 6,000 रुपये द्यायचे कुठून. तर चला मी आवडते. बॅगा भरून झाल्यात. आई चपात्या बनवते घेऊन जायला. बघा इकडे सगळं आवरावरी चालू आहे. तर आई काय करते बघूया. कपडे धुवून टाकलेत मी, बांधून घेऊन जायला आई करते चपाती भाजी. हे बघा जेवायचे इकडे चालल्यात चपाती भाजी. भाजी कुठे आहे? आमटी भात संपला का? टपलू खाईन आमटी भात. तर बघा आजचा बेत आहे चपाती आणि इकडं आहे मुगाची डाळ. तर अशी मुगाची डाळ घेऊन पण जायला होईल म्हणून सुकी सुकी केली. आईनं थोड्या मिरच्या कमी टाकल्या. तिखट पण नाही खात कोण आमची. हे बघा इकडं खूप गरमी आहे. गरमी स्वयंपाक करते माझी बाबा. हे बघा इकडे आपला पंखा आहे आणि मी आता मस्त असं जेवण करणार. हे जेव म्हणले आई. काय शोध आहे मी साधा. हे बघा असं मस्त चपाती आणि भाजी. बघा आता निघालोय आणि सगळं साफसफाई झाली. काय झालं आता बघा. आता लालपरी बसलोय. बस रेल्वे स्टेशनला जायचं बघा. आ काय करू हा काय कशाला करू. तर बघा आता बसले भारी वाटते. लालपरीमध्ये बघू शकता. आम्ही आता बसने जायचं ठरवले. ती बस पुण्याला जाणार आहे आणि बस स्टॉपला थांबली गाडी. आहे बघा मस्त अशी बस स्टॉपला गाडी थांबली. घेते पोरांना खायला. जास्त फालतू नको घेऊ पिल्लू, एकच घे. काय तर अजून घे. पाण्याच्या बॉटल घे ना 2. पिरी पिरी अजून घ्या पटापट. आहे बघा किती घ्यायला लागले, किती घ्यायला लागले. घ्या घे. बिस्किट घे. कुठलं घ्यायचं हे बघ. इथं आहेत ना एवढे सारे ऑप्शन आहेत. एवढे सारे ऑप्शन आहेत. घे कुठले पाहिजे ते. तुला एकच घेते. हा पोरांना खायला घेतले. आता पैसे घेऊया ना. तिकिटाच्या वरचं खायचेच पैसे जाणार आहेत. हे बघा एवढं इथं एवढा दाखवची ku तुझं खायचं. हे बघा अख्खं दुकान घेतले. बिस्किट कुठे ठेवलायत हे बघा. अजून पर्स मध्ये तुम्हाला हा कुठे ठेवलंयस मग तुम्हाला दाखवते. माझ्या पर्स मध्ये काय काय भरले. कोण पिटारा बघू शकता. हे बघा पर्सनीच भरले. खायचं सगळं केलं. हे बघा गाडी आली पुढं. थोडं भूक लागली मी हे खाते. हे कोण कोण खायचं मला तर लय आवडतं बघा. हे लाल सगळीकडे फिरा बघा. आता येडशीला खाल्ले होते पोरांसोबत. तिकडं फिरवा. हा हे बघा येडशीच्या पुढे बघा कसलं भारी व्ह्यू आहे. वाव खालून गाडी घुसली. एवढी जोरात सुना लागली होती. फायनली हलकं झाले बाबा. आणि आता आम्ही सू केले आणि एवढं भारी वाटतंय ना. घेऊन आई आली माझी.
खायचं आहे काय? चल बायका थांबल्यात. किती कष्ट आहे पाण्यासाठी, बापरे. आम्हाला एक हांडा होत नाही उचलायला, बघा ते 3-3 हांडे उचलते, बापरे. आणि इकडे थांबलोय आम्ही हॉटेलला. माझ्या बहिणीचा मुलगा गेला वॉशरूमला, तर बघा किती कष्ट आहे, बापरे. असं बघून नाही का आम्हाला वाटतं आमचं लाईफ खरंच खूप भारी आहे, पण तेच होत नाही आम्हाला. अवघड आहे हे बघा. खूप दिवसांनी आम्ही आई वडापाव खा की, या खा या, दुसरं घे मग काय तर तुला. बघा इकडं मस्त असा वडापाव आणि मिरची. बघा येता येता निघता निघता सकाळपासून रात्र झाली, पण पुण्याला काही गाडी पोचत नाही. खूप कंटाळा आला बघा आता बसून गाडी, खूप म्हणजे खूपच. कधी पोचला आता इंदापूरच्या पुढं आहे आम्ही, थोड्या वेळाने पोचलो. बघा खूप कंटाळा आला यार, काय सांग. माझं पिल्लू बघा वैतागून चिडून झोपले. चला पोचूया आता पुण्याला. गावाला जावं वाटत नाही, आणि आता थकवा येतो ना गावाला गेलं, काय सांगतो. आता आलोय आम्ही स्वारगेटच्या जवळ. माझं पिल्लू पण एवढं वैतागले, काय सांगतो. लय वैतागले. चला आता जातो थांबलाय गेला स्टेशनला. चला जाऊया घरी. फायनली रे बाबा वैतागून पोहोचलो. किती वैतागले बघा. एवढ्या पसारा होता आमचा. फोन केलंस का? तर हे बघा इकडे एवढा पसारा जमलाय, काय सांगू. माझा भाऊ लगेच रिक्षा घेऊन आलाय. हे बघा लगेच येते माझा भाऊ रिक्षा घेऊन. चला जाऊया घरी. बघा फायनली घरी आले, आणि आपलं घर आपलं असतं बघा. आता मस्त असं झोपू जाताना आमचं काही लक्ष नाही भेटलं माझ्याकडे. तर चला मी आता झोपणार. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.